जय भीम, नमो बुद्धाय सगळ्यांना। आणि आज ब्लॉग बनवण्याचं कारण असं आहे की मी आणि माझी बहीण आम्ही आत्ता जाणार आहोत बुद्धविहारामध्ये ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम चालू आहे। आणि आम्ही कार्यक्रम चालू झाल्यापासून एकदाही गेलो नाही, त्यामुळे माझ्या बहिणीने आज कामावरून सुट्टी घेतली आहे आणि आम्ही ग्रंथ वाचनासाठी बुद्धविहारात जात आहोत। तर चला सगळ्यांनी आमच्याबरोबर। आता आलो आहोत भटवाडी येथील पंचशील बौद्ध विहारामध्ये आणि इकडे आतमध्ये ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम चालू झालेला आहे आणि आम्ही लेट पोहोचलो आहोत। आम्ही आतमध्ये जाऊन ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम जॉईन करतो। तिला म्हणते राणी साहेब, मी जेतवन विहारात गेले होते, परंतु त्या विहारामध्ये तिथे भिक्खू नाही, तिथे तर कुठेतरी एक नग्न साधू आहे असं ती त्यांना सांगते। त्यावेळेस विशाखाला कळून जातं, ती विद्वान असते आणि विशाखाला समजतं, अरे या सेविकाचा काहीतरी गैरसमज झाला आहे। परत ती विशाखा बघते तर ते भिक्खू संघ तिथे नाही, कोणीच नाही। त्याच्यानंतर ती परत विशाखाकडे जाते आणि विशाखाला परत ती म्हणते, राणी तिथं भिक्खू संघ नाही। परत विशाखा समजून घेते की नाही, ही जे आहे ना भिक्खू संघ बाहेर गेलेला असते, पण हिला ते समजलेलं नाही। परत ती हुशार असते, ती लक्षात घेते की भिक्खू संघ कुठेतरी भिक्षाटनासाठी बाहेर गेलेला असतो। त्याच्यानंतर तिसऱ्यांदा ती पाठवते, तिसऱ्यांदा पाठवल्याच्या नंतर ती सरळ म्हणते, तू डायरेक्ट भगवंताकडे जा। आणि ती सेविका डायरेक्ट भगवंताकडे जाते। भगवंताकडे गेल्याच्या नंतर त्यांना डायरेक्ट जेवणाचं निमंत्रण देते आणि मग भगवान त्या सेविकेचं निमंत्रण ऐकतात आणि तिच्या आदेशानुसार भगवंत आपलं भिक्षा पात्र घेऊन चिवर परिधान करून त्या विशाखाच्या घरी येतात। विशाखाच्या घरी आल्याच्या नंतर सर्वांच्या फायद्याचं आहे आणि हिताचं पण आहे। मधून आले आहे आणि एकदम छान असं ग्रंथ वाचन विहारामध्ये झालं। बौद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन तिकडं बरेच दिवसापासून चालू आहे, पण मी आजच गेलेले आणि मला विहारामध्ये जाऊन एकदम छान प्रसन्न वाटलं। आणि मी घरी आल्यावर सगळ्यांना सांगितलं आणि जेव्हा दसऱ्याच्या कार्यक्रमाला तिकडे मी सगळ्यांना घेऊन जाईल। ते आमचं विहार आहे पंचशील बौद्ध विहार आहे आणि त्या विहारामध्ये आम्ही ग्रंथ वाचन केलं। म्हणजे ग्रंथ वाचन तिथं माझे जे दाजी आहेत ना, तेच ग्रंथ वाचन करतात आणि त्यांनी पूर्ण ग्रंथ वाचन केलं आणि आम्हाला रोज बोलायचे का तुम्ही या विहारामध्ये या आणि बसा। विहारामध्ये आल्याच्या नंतर एकदम मन असं प्रसन्न होतंय, छान वाटतंय। तर आज मी आणि माझी बहीण, तिला कामाला सुट्टी होती म्हणून मी तिला घेऊन गेले। आणि तर चला, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला सांगा। आणि ह्या माझ्या मुलांना मी म्हटलं का या तुम्ही ग्रंथ वाचनासाठी, तर हे कुणीही माझ्या बरोबर आलेले नाही आणि घरामध्ये बसून मोबाईल बघतायत, हे बघा। पण यांना विहारामध्ये यायला टाइम नसतो, विहारामध्ये येत नाहीत ही मुलं आणि मी